नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना शुभ सकाळ. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा, आरोग्याचा आणि समृद्धीचा जावो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना. तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आहे 26 जानेवारी आणि 26 जानेवारी निमित्त आज मी आलेली आहे शाळेमध्ये. तर ईश्वरीचा आणि पिऊचा डान्स पण होता आणि त्याचबरोबर बक्षिसं देणार होते. तर म्हणजे तिथल्या मॅडमनी पण म्हणल्या की या सगळ्यांनी, कारण पालकांना पण आनंद वाटते आणि विद्यार्थ्यांना पण कुठंतरी आपले आईवडील बघून आनंद वाटते. त्याच्यामुळे म्हणलं चला, शाळेत आपले शेतातले कामं तर चालूच असते. तर ही आहे ना जिल्हा परिषद शाळा आहे आमच्या गावची. तर असा परिसर सजवलेला आहे, सगळीकडून अशा पट्ट्या हे ते, म्हणजे शाळेमध्ये गेल्या गेल्या तर आपलं बालपणच आठवलं. तर बघा आता सगळ्या म्हणजे प्रभात फेरी निघून आता सगळे विद्यार्थी ना शाळेत आलेले आहेत आणि आता शाळेत पण मस्त कार्यक्रम होणार आहेत छोटासा. तर सकाळी लवकर आवरून तेच कार्यक्रम पाहण्यासाठी आलो होतो आणि त्याचबरोबर ना अशा रांगोळी काढलेल्या होत्या छोट्या छोट्या मुलांनी. तर ह्याचंच ना पहिला दुसरा नंबर काढायचा राहिला होता. तर एवढा मान मॅडमनी आम्हाला दिला की पालकांनी सगळ्या रांगोळी बघायच्या आणि जी कोणती रांगोळी छान वाटेल तर त्याचा पहिला दुसरा काढायचा होता. तर इथं आहे 1ली ते 8वीपर्यंत शाळा आहे आणि ह्याच्यातून नंतर आम्ही ना बऱ्याच पालक होतो, तर त्यांनी ज्या छान वाटतील तर त्याच्यामधला पहिला दुसरा रांगोळीचा काढला. आणि बघा किती सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या, त्याचबरोबर किती झेंड्याची काय आपल्या नकाशाची भरपूर छान छान रांगोळी काढल्यात. आणि कोणत्या पण खेळाची ना सुरुवात म्हणलं तर आपल्या शाळेतूनच होती बरं का. जी काही कला आहे ती सगळी कला बाहेर पडण्याचं माध्यम म्हणजे शाळा. तर बघा ईश्वरीला डान्स करण्याची खरंच खूप आवड आहे. तर तिला कोणतं पण असं पण तिला कधी गाणं लागलं तर लगेच म्हणजे नंतर छोट्या मुलींचा पण झाला, पण थोडक्यात फक्त ईश्वरीचा घेतला. आणि खूप छान गाणं पण होतं, देश मेरा रंगीला, आणि छान पण झाला डान्स. त्याचबरोबर लेझिम होती आणि बरेच कार्यक्रम पण होते. स्वागताचं झालं, गाणं झालं आणि नंतर म्हणलं चला असं कुठंतरी छान वाटते. आणि मल्हार पण खूप छान बसला होता मस्त डेस्कवर आणि तर त्याला पण असं बक्षिसं पाहून खूप आनंद झाला. तर बक्षिसं बघा किती आलेले आहेत. आणि ही पेन आणि ही सगळ्यात पेन आहे ना वही वाला पिऊ दिदीला जास्त बक्षीस आहेत का काय मग? हां दिदीला किती येतं? 1 2 3 4 5 6 बक्षीस आहेत दिदीला. मला 3 आणि 5. एक बक्षीस पिऊ दिदीला जास्त. मग तुला उद्या शाळेत जावं लागेल. जातोस का? आणि त्याचबरोबर इशू दीदीने खूप छान डान्स केला. कोणतं गाणं होतं का इशू? हा, फिर भी दिल है हिंदुस्तानी. हा, फिर भी दिले. आणि इकडे काढून द्यायचं. काढू का ग? तर बघा मंडळी, आम्ही आलो शेतामध्ये. शाळेतला कार्यक्रम झाला आणि आता आलो शेतामध्ये. तर शेतामध्ये आपलं गव्हाला पण पाणी चालू आहे आणि त्याचबरोबर ना आपला तुरीच्या शेंगा, तूर कापलेली ती गोळा केली काही आणि काय करायची राहिली. आणि आज भरपूर आमच्या इकडे तर आबाळ आलंय, तर थोडी गोळा करायची राहिली, ते पण करायचंय. आणि त्याचबरोबर आणखीन दुसरे पण काम आहेत. पाणी इकडं थोडा एक तास पाणी चालू ठेवायचंय. आज आबाळ आल्यामुळे जास्त काही तुषार हे आपलं काय सौर ऊर्जेवरचं चलन आहे, कारण जास्त ऊन लागतंय, तरी पण थोडं थोडं चलायले. तर बघा आणखी दुसरे पण कामं आहेत. गव्हाला पाणी आहे आणि त्याचबरोबर इकडं बघा काय केलंय ते बघा. लेकरं पण आले तर शेतामध्ये मस्त शेंगा खायचं चालू आहे, पण शेंगा आपल्या तेवढ्या काही निभरल्या नाहीत आणखीन वाटाण्याच्या. पिऊ दे काय तुरीच्या खायलात का? आणि मला हे दाखवायचंय की आपलं ना तुरीचं रान हे केलंय. आमच्या इकडं पंजी म्हणतात बरं का. तर पंजी केली आहे आणि आता आम्हाला हे याचायच्यात एवढ्या ढसकट म्हणतात आमच्या इकडं, कुठं कुठं वेगळं पण म्हणतात बरं का. तर इथली ढसकट येचून घ्यायची. तर एका सोयीनं एवढं येचले तर आणि इकडली केलेली आणि आता सगळं येचायचंय. थोडं थोडं ऊन पण आहे आणि मल्हार बघायला लागला याचाय. तर बघा सकाळी झाली शाळा आणि नंतर आलोत आम्ही 26 जानेवारीची शाळा करून. नंतर आम्ही सगळेच आलोत. मग मुलींना पण आणलं. मल्हार तर असते शेतामध्ये सारखा,
तर मुलींना पण आणलं आणि ही आहे ना पणजी केलेलं रान आहे आपलं. तर आता बघूत, आता तुरीचं तर आणखीन खळ ते नाही झालं, पण आता येचायला चालू केले. आणि मल्हार बघा कसा पुटुपुटू असते, शेतकऱ्याच्या लेकरांना सांगावं लागत नाही बरं का काम करायला. आणि असं येचायला पण लागला. आणि आता इकडे भरपूर आहेत हे, आणि आता हे सगळं येचायचं आणि नंतर सगळे ढिगं करू करू पुन्हा एका साईडला टाकायचं आणि पूर्ण काळं रान करायचं. आणि पुन्हा नंतर आपल्याला स्प्रिंकलर जोडून पाणी द्यायचं या, आणि नंतर पाळी घालून नंतर पुन्हा त्याच्यामध्ये असं तर आम्हाला वाटायलं की तीळ पेरावं, पण बघूत आता रान नीट झाल्यावर तीळ होते का कोथिंबीर होती ते. तर बघा दिवस मावळला आणि जाता जाता म्हणलं आता उद्यासाठी ना शेपूची भाजी, तशीच कोथिंबीर पालकाची भाजी अशी कडीला लावलेली आहे, आणि आता तेच घ्यायला चालू आहे. तर बघा असं असते खेड्यातलं जीवन आणि शेतकऱ्याचं जीवन. खरं तर सगळे कामं करून आम्हाला शेताकडे एक तरी फेरफटका माराच वाटतं. तर भेटतो पुढच्या